नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आनंदाची बातमी सुद्धा मिळणार आहे। आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उपक्रम, एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे। तो कार्यक्रम असा आहे की आपल्याला तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये एक निराधार निवेदन द्यायचं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला लेखी स्वरूपात घ्यायचं आहे की आमचे पैसे कधी येणार। आणि आपण 2 दिवसापूर्वी ही व्हिडिओ टाकली होती। त्या व्हिडिओचा इम्पॅक्ट एवढा चांगला पडलाय की आपल्याला अनेक तालुक्यांमधून या संदर्भात रिप्लाय आलेले आहेत, फीडबॅक आलेला आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी कळणार आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जसे सरसकट त्यांना मिळतात, त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे, राहिलेले पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये सरसकट या तारखेला मिळणार आहेत। ती तारीख सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण मित्रांनो, आपण आपल्या हक्कासाठी उभं राहिलेलो आहोत आणि आपल्यालाच काहीतरी करायचं आहे। आत्तापर्यंत आपण ज्या व्हिडिओ टाकलेले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात ज्या काही त्रुटी होत्या किंवा ज्या काही अडचणी होत्या त्या सॉल्व करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे। आणि त्याच माध्यमातून एक आपण जे ॲक्टिव्हिटी किंवा कार्यक्रम जो हाती घेतला होता त्या कार्यक्रमाचा चांगलं फल आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे। मी स्क्रीनवरती 2 इमेज दाखवतोय। त्या इमेजच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट होणार आहे की तुम्हाला काय केलं पाहिजे आणि त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो। या ठिकाणी तुम्हाला एक कमेंट्स दिसेल, सर मी देखील काल आमच्या तहसील कार्यालय येथे भेट दिली असता माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात चौकशी केली। माझी डीबीटी पूर्णपणे ओके आहे। त्याचबरोबर आधार कार्ड, बँक पासबुक, सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयातील सादर करून देखील माझे पैसे आले नाही। मी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की सर्व पैसे तुम्हाला आता 25 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील। तर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय, नक्की का सर? त्याचं उत्तर मी पुढे देतोच। त्याचबरोबर आणखी एक कमेंट्स आपल्याला या ठिकाणी आलेली आहे। मी आज तहसील कार्यालयात चौकशी केली तर म्हणाले 25 ते 30 एप्रिलपर्यंत सर्वांनाच म्हणजे सगळ्यांनाच पैसे जमा होतील। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला 2 कमेंट्स मी या ठिकाणी वाचून दाखवल्या। त्या पहिल्या कमेंट्समध्ये त्यांनी आपल्याला विचारलं की सर खरंच पैसे येतील का, आणि दुसऱ्या कमेंट्समध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला सर्व पैसे तुमचे 25 ते 30 एप्रिलपर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील। एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून एक परिपत्रक किंवा एक शासन निर्णय किंवा एक निवेदन किंवा एक नोटीस जाहीर होणार आहे आणि त्या नोटिसामध्ये किंवा त्या परिपत्रकामध्ये असं असणार आहे की संबंधित विभागाच्या योजना आणि लाभार्थी जर संतुष्ट नाही झाल्या, म्हणजे ज्या योजना जाहीर केल्यात त्या योजना त्या लाभार्थ्यांना वेळेवर जर दिल्या गेल्या नाही, पोहोचल्या नाही, मग त्या संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा घरकुल योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो किंवा PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, कोणतीही योजना जर लाभार्थ्यापर्यंत वेळेत मुदतीपर्यंत जर पोहोचल्या नाही तर संबंधित विभाग प्रमुख जो असतो त्या विभाग प्रमुखाला दररोज जेवढं लेट होईल त्या प्रत्येक लेटच्या दिवसानुसार 1000 रुपये दंड भरावा लागेल, अशा सूचना संबंधित सचिवांना केलेल्या आहेत। आणि हे सचिव लवकरच या संदर्भात परिपत्रक काढून त्या विभागांना, त्या अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती देतील आणि संबंधित विभागांना जे प्रमुख असतात त्यांना हे काम करणं बंधनकारक असणार आहे। त्यामुळे रखडलेले पैसे हे नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये वेळेत जमा होतील। आणि आपण जो निराधार निवेदन म्हणून जो उपक्रम हाती घेतला होता, तर या लोकांनी तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी लेखी स्वरूपात ज्यावेळेस जाब विचारला, लेखी स्वरूपात ज्यावेळेस मागणी केली की बाबा आम्हाला हे पैसे का मिळत नाही, त्यावेळेस लेखी स्वरूपात आपण जेव्हा काहीतरी काम करतो त्यावेळेस त्याची दखल सर्वांना घ्यावी लागते। आतापर्यंत आपण काय गेलो त्या ठिकाणी जो संबंधित कर्मचारी असतो, अधिकारी नाही कर्मचारी असतो, त्या कर्मचाऱ्याला विचारलं सर आमचे संजय गांधीचे पैसे कधी येणार? ते म्हणतात का बाबा अजून आमच्याकडे आलेले नाही, तर आम्ही कुठून काय उत्तर देणार, किंवा 1-2 दिवसामध्ये येतील किंवा असं काही सांगतात। म्हणजे एक उडवाउडीची उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळतात। परंतु ज्यावेळेस आपण जी ॲक्टिव्हिटी किंवा जो उपक्रम हाती घेतला, लेखी स्वरूपात लिहून घ्यायचं की बाबा हे पैसे का येत नाही आणि कधी येणार, तर अशी ज्यावेळेस गोष्टी आपण केल्या त्यावेळेस काही तालुक्यातील काही नागरिकांनी, काही लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष तहसील कार्यालयामध्ये जेव्हा गेले त्यावेळेस त्या संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितलं की आम्हाला असा अर्ज द्यायचा आहे किंवा निवेदन द्यायचं आहे। तर त्यावेळेस एखादा अर्ज किंवा निवेदन ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये किंवा कुठल्या विभागाला आपण देतो त्यावेळेस त्याची पडताळणी होते की हा विषय कोणाकडे आहे, हा विषयाचा अर्ज घेतला पाहिजे किंवा नाही घेतला पाहिजे। अशा संदर्भात डायरेक्ट मेन अधिकाऱ्याशी म्हणजे तहसीलदार कार्यालय असेल
तर तहसील कार्यालयातील जो मेन अधिकारी असतो, विभाग प्रमुख असतो, तहसीलदार असतात, त्यांना विचारलं जातं की बाबा सर असं असं एक प्रकरण आलंय, काय करायचं, घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. आणि जर समजा त्यामध्ये तथ्य असेल तर त्याला तिथेच उत्तर दिलं जातं किंवा ते निवेदन स्वीकारलं जातं. मग अशाच आपल्या काही लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष जाऊन ज्यावेळेस लेखी स्वरूपात मागणी केलीस त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलं तर हे पैसे तुम्हाला 25 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. पैसे कधी जमा होतील हा भाग बाजूला ठेवा, पण आपल्याला एक आशा निर्माण झालेली आहे की आपण काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी केली तर त्याची दखल घेतली जाते आणि आपल्याला एक वेगळी माहितीसुद्धा मिळते. आपल्याला नुसतं 1-2 तालुक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत. या संदर्भात काहीही अडचण असेल तर मी तुमच्यासोबत असणार आहे. तो अर्ज कसा लिहायचा या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहे. जो अर्ज असेल, जो निवेदन असेल तो कसा लिहिला गेला पाहिजे त्याचा फॉर्मॅटसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो डाउनलोड करायचा आहे, त्याच्यामध्ये काय बदल असेल तो करायचा आहे आणि तुमच्या तालुक्यामध्ये हे पैसे कधी मिळणार तर या संदर्भात माहिती मागून घ्यायची आहे. कारण मित्रांनो, आपण जर काही केलं नाही तर आपल्याला या योजनेपासून असंच थंड बसावं लागणार आहे, वेळेवर पैसे मिळणार नाही. जेणेकरून आपल्या सर्वांच्या हितासाठी, आपल्या सर्वांच्या विकासासाठी आपल्याला एकत्र येणं खूप गरजेचं आहे, एक लढा देणं गरजेचं आहे. तरच हे पैसे 5 तारखेला जमा होते. राज्य सरकारच्या माध्यमातून जे सांगितलंय की प्रत्येक योजनेचे पैसे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे 5 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले पाहिजे. तर ते वेळेत झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे, आज नाही तर कधी नाही. अशा पद्धतीने मित्रांनो एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.